रामामी तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय माया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून सध्या समर्थ रामदास स्वामी यांच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या 21 समासी दासबोधातील आपण 9वा समास पाहतो आहोत। या समासाचं नाव आहे निराभिमान शांती। निराभिमान शांती असलेला हा 9वा समास समर्थ म्हणतायत की शांती मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, की ज्या कार्यामुळे ज्या कर्मामुळे आपल्या अंतःकरणातली शांती ढवळून निघेल आणि मानवी जीवनाचं जे अंततोगत्वा ध्येय आहे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती अर्थात निज स्वरूपाची प्राप्ती, त्यालाच आपण कैवल्य म्हणतो, त्यालाच आपण मोक्ष म्हणतो।
त्यालाच आपण आत्मज्ञान असं म्हणतो, ते प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपल्या मनाची दोलायमान स्थिती किंवा अहंकार रहित स्थिती अशी राहिली पाहिजे. 21व्या समासातील 21 समासी दासबोधातील हा 9वा समास आहे. मला माझे मित्र अमोल देशपांडे यांचा फोन आला आज, आणि ते मला असं त्यांनी विचारलं की जुना दासबोध, माझ्याकडे जुना दासबोध आहे म्हणाले, त्यातला कितवा समास तुम्ही घेणार आहात? मी म्हणलं 9वा समास मी आज संपेल. तर ते म्हणाले दशक कोणता? मी त्यांना सांगितलं की या ग्रंथामध्ये दशक नाहीये, हा जुना दासबोध आहे. ते म्हणाले अहो माझ्या वडिलांनी घेतलेला दासबोध आहे, 50 वर्षाखालचा, त्यातला तुम्ही मला दशक समास सांगा म्हणाले. मी म्हणलं तुम्ही ज्या अर्थाने म्हणताय जुना दासबोध, हा जुना दासबोध म्हणजे 50 वर्षाखालचा, 100 वर्षाखालचा असा नव्हे. समर्थ रामदास स्वामींनी 2 ठिकाणी हे 2 ग्रंथ सिद्ध केलेले आहेत. समर्थ 12 वर्षानंतर जेव्हा टाकळीत आले, तपाचरण करत होते, तेव्हा त्या साधना काळातल्या 12 वर्षातील शेवटी त्यांनी आपले शिष्यांना, त्यात प्रमुख शिष्य उद्धव स्वामी, त्यांना आणि इतर शिष्यांना जो उपदेश केला तो हा केवळ 21 समासी दासबोध आहे. हा दासबोध साधारण 16 ते 1630च्या दरम्यान सांगितलेला आहे, आणि तो नाशिक जवळ टाकळीला सांगितला. हा झाला पहिला दासबोध, जुना दासबोध 21 समासी. त्यामध्ये 2रा, 3रा, 4था अवतरण झालं, त्यात ऍडिशन्स झाले, आणि आज जो आपण आपल्या हातामध्ये जो 200 समासी दासबोध आहे, हा मूळ दासबोधाचा 5म अवतार आहे. कराडचे एक ज्येष्ठ लेखक, ते आता नाहीयेत, पु. पांग गोखले, त्यांनी असं लिहिलंय त्यांच्या ग्रंथामध्ये. स्वाध्याय साधना नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, अत्यंत सुरेख ग्रंथ आहे. दासबोधातल्या संस्कृत वचनांचं अर्थ त्यामध्ये आहे, दासबोधातल्या अवघड शब्दांचे अर्थ त्यात आहेत. दासबोधातला एखादा शब्द, त्याचा अर्थ, आणि तो शब्द ग्रंथामध्ये कोणत्या दशकात, कोणत्या समासात, कोणत्या ओवीत किती वेळा आलेला आहे, त्याचं सगळं विवेचन त्या ग्रंथात आहे. त्या ग्रंथाचे लेखक आहेत, कराडमध्ये ते राहत होते, त्यांचं घर कुटुंब, आता त्यांची मुलं नातू तिथंच आहेत कराडमध्ये. पु. पांग गोखले हा स्वाध्याय साधनामध्ये ते लिहितात की आता जो आपल्या हातात जो ज्याचं आपण पारायण करतो, तो 200 समासी दासबोध म्हणजे मूळ दासबोधाचा 5वावतार, 5वा अवतार आहे. पहिला अवतार जुना दासबोध, त्याचंच नाव 21 समासी, तो सांगितला वयाच्या 20 ते 22व्या वर्षी, टाकळीला सांगितला, नाशिक जवळ तपाचरणाच्या काळामध्ये पहिल्या शिष्याला सांगितला. आपण जो दासबोध वाचतो, नेहमी पारायण करतो, तो 200 समासी दासबोध, 20 दशक 200 समास असा तो दासबोध. तो दासबोध 1660च्या दरम्यान शिवथरघळीमध्ये सिद्ध केला. समर्थ गेले 1682ला. 1675, 1678च्या दरम्यान 100, 200, 300, 500 पारायण झालेले लोक होते दासबोधाचा. दासबोधाचं पारायण झालेले एवढी संख्याने लोक होते. त्यामुळे हा 5वावतारी दासबोध आहे 200 समासांचा. आणि आपण जो सध्या अभ्यास करतो आहोत, या दासबोधाला 21 समासी असं म्हणतात. या 21 समासी दासबोधातले 4 समास हे नवीन दासबोधामध्ये आहेत.
जसेच्या तसेच त्या 200 समासांमध्ये हे 4 समास आहेत. म्हणजे आपण समर्थ रामदास स्वामींचा नेटकेपणा पाहू शकतो, त्यांची स्मरण शक्ती पाहू शकतो की जे 4 समास 1630 मध्ये सांगितले ते 30 वर्षानंतर 1660 मध्ये कल्याण स्वामींच्या हस्ते जो ग्रंथ सिद्ध झाला त्यामध्ये जसेच्या तसे ते 4 समास आलेले आहेत. आणि अजून एक की ज्याला आपण समर्थकृत 11 लघुकाव्य म्हणतो, समर्थांनी 11 लघुकाव्य लिहिली असं अनेक जणांचं मत आहे. मग आता ही जी 11 लघुकाव्य आहेत, ही 11 लघुकाव्य आहेत. पूर्वारंभ तो आपण पाहिला, जुनाट पुरुष तो पाहायचा राहिलाय, अंतर्भाव पाहायचा राहिलाय, आत्माराम आपण अभ्यास केला, पंचसमासी त्याचं विवेचन केलं, सप्तसमासी तो राहिलाय, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानस पूजा हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि आता सध्या आपण 21 समासी पाहत आहोत. 21 समासी ग्रंथामध्ये सद्गुरु लक्षण, सत्शिष्य लक्षण, वैराग्य निरूपण आणि हे 3 समास आपण पाहिले. अजून एक समास यायचा आहे, त्याचं नाव आहे आत्मनिवेदन. हे सगळे समास नवीन दासबोधामध्ये आहेत. आज आपण या निराभिमान शांती या समासाचा शेवटचा भाग आज आपण पाहूया. कालपर्यंत आपण या 9व्या समासातील 51व्या ओवीपर्यंत आलो होतो आणि त्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की अभिमान काही ठीक नाहीये. ज्ञानाचा अभिमान, अर्थाचा अभिमान, धनाचा अभिमान, बलसंपन्नतेचा अभिमान, वैभवाचा अभिमान, कसलाही अहंकार आपल्या अंतःकरणाला शिवला नाही पाहिजे. मान्य आहे की आपल्याला अहंकाराशिवाय आपण जगूच शकत नाही, कारण ते अंतःकरण पंचकात बसलेलं आहे ना, आत आहे ते. असं टाकून दिलं एखाद, हे वर शर्ट घातलेला आहे, आजपासून मी हा शर्ट घालणार नाही, टाकून दिला चालेल, पण जे आत आहे अंतःकरण पंचकामध्ये ज्याचा अंतर्भाव आहे त्याला असं एकदम पटकन टाकता कसं येईल आणि तो कसा निघेल. पण शनाय शनाय आस्ते आस्ते त्याला क्षीण करत आपण त्याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो, एवढं मात्र नक्की आहे. कारण आपण पाहिलेलेच लोक असे, आपल्या सभोवती लोक आहेत की ज्यांना अहंकार वारा सुद्धा शिवत नाही त्यांच्या मनाला. एवढे स्वच्छ, एवढे निर्भय, एवढे निखळ अशी ही मंडळी असतात. ती संत आहेत, महानुभाव आहेत, सज्जन आहेत, महाजन आहेत. अशा मंडळींच्या अंतःकरणामध्ये अहंकार याचा लवलेश सुद्धा नसतो. समर्थ म्हणतात की एका क्षणामध्ये तुझं जे समाधान मिळालेलं आहे त्या समाधानाचा नाश होऊ शकतो. झणी भरिये बरसी ऐसिये भरी, भरता समाधानाची बोहरी, होऊन जाईल क्षणाभितरी, अभिमान जडेल अंगी तर. पुढे समर्थ म्हणतात अभिमानास्तव जन्म घेणे. अरे या अभिमानामुळे तर तुला जन्म घ्यावा लागतो. कुठल्या योनीमध्ये जाशील, किती जन्म घेत राहशील, यातून तुला मुक्तता हवी आहे ना. मग तू पहिला अहंकार टाकून दे. काल आपण इथपर्यंत हे सगळं पाहिलं. आज आपण समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये काय म्हणतात त्याचं चिंतन करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. ओळी विचारिता ठावची नाही, ज्ञान विचारिता नुरे काही, देहे विचारिता विदेही, होऊन ठेला श्रीराम. आभासती तुका नासो न जाईल, तेथे वैभवासी कोण खाईल, ब्रह्मादिकासी सृष्टी होईल, नवतची जैसी श्रीराम. तेथे आम्ही तुम्ही आणि संप्रदाव, हे बोलणे अवघेची वाव, एकपणाचाही भाव, शांत झाला जेथे श्रीराम. राम आणि रामदास, भजन भाव आणि विश्वास, ज्ञान वैराग्य आणि उदास, इतुकेही संपले तेथे श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत ओळी विचारिता ठावची नाही, ज्ञान विचारिता नुरे काही,
देहे विचारिता विदेही होऊन ठेला. आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर आमचा परंपरा, आमची संपदा याला काही अर्थ नाहीये. आद्य शंकराचार्यांचा आत्मषटक आपल्याला माहिती आहे. माझी जात नाही, माझा धर्म नाही, माझे अवयव तर नाही हे सुरुवातीला सांगितलं. न च क्षोत्र जिव्हे न च प्राण संज्ञे. मी प्राण नाही, मी नाक नाही, कान नाही, डोळे नाही, हात नाही, पाय नाही, डोकं नाही. मी राग नाही, मी लोभ नाही, मी मोह नाही, मी आई नाही, मी वडील नाही, मी भाऊ नाही, बहीण नाही. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते एकमेव द्वितीय जे स्वरूप आहे त्याचा मी अंश आहे. ज्ञानाचा जर विचार केला, मला आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं? काही हातात मिळालं का? काही वस्तू मिळाली का? अहो, जिला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, क्रिया नाही, असं ते मिळाल्यानंतर काय फरक पडणार आहे? पण एक मात्र नक्की होता की त्याची एकदा प्राप्ती झाली की जीवनामध्ये जी सुखदुःख आहेत त्याच्या पलीकडे माणूस निघून जातो. हैदराबादला बापू भटजी नावाचे एक संगीतकार होते. किती तल्लीन व्हायचे ते संगीतात. त्यांचा टप्पा फार प्रसिद्ध होता. गायनातला एक प्रकार आहे टप्पा. आणि ही वस्तुस्थिती आहे. फार वर्ष नाही झाली या गोष्टीला. 50-60-70 वर्षापूर्वीचा काळ आहे हा प्रसंग आहे. काही लोक लांबून आले, सकाळी आले. त्यांनी पाहिलं, शोधत शोधत आले बापू भटजींचं घर कुठे आहे. आले, त्यांनी बापू भटजींची चौकशी केली. ते लोक म्हणाले, त्यांच्या घराच्या समोर काही मंडळी जमलेली होती, 15-20 लोक जमले होते. यांनी चौकशी केल्यानंतर तिथं जी उभी होती लोक, त्यांनी सांगितलं की ते पाती रूम आहे ना, तिथं बापू भटजी बसलेले म्हणले. हे तिथं गेले. 4-5 जणांनी सांगितले की आम्ही फार लांबून आलोत म्हणले, रात्रभर प्रवास करून आलोत आणि आम्हाला तुमचा टप्पा ऐकायचा आहे. ते म्हणाले, अरे बसा ना, मग काय झालं? बसले, मैफल रंगली. तास, 1.5 तास, 2 तास गेले. बापू भटजी गात होते आणि ही सगळी मंडळी तल्लीन होऊन ऐकत होती. 2-2.5 तासानंतर बाहेरून 4-5 लोक आले आत आणि ते म्हणाले, बापू सगळी तयारी झालीये, निघायचं का? ते म्हणाले, चला. ही बाहेरून जी मंडळी आली होती त्यांनी विचारलं, बापू कुठे गावाला जायचे का? ते म्हणाले, माझा थोरला मुलगा गेलाय, त्याला तिरडीवर झोपवलंय, सगळी तयारी झाली. हे लोक मला विचारायला आले की स्मशानात जायचंय का? काय वाटलं असेल त्या लोकांना? त्यांना वाटलं की ही मंडळी सहज उभी आहेत आणि समजा तेव्हा जर बापू भटजी म्हणाले असते त्यांना की माझा मुलगा गेलाय, तर ती लोक परत गेली असती ना. तल्लीनता किती आहे. बापू भटजींना आपला मुलगा गेला याचं दुःखाचा विसर पाडतं ती तल्लीनता संगीतातून आली. म्हणून समर्थ म्हणतात, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, विमळ करणी दे रे राम. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, आत्मज्ञान झालं म्हणजे काय झालं? काही फरक पडला का? काळा रंगाचा गोरा झाला का? अंगावर वस्त्र प्रावरण आली का? टोप आला का? मुकुट आला का? असं काहीही होत नाही. ओळी विचारिता ठावची नाही, ज्ञान विचारिता नुरे काही, काही सांगत नाही. काय तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणे आम्हाला सांगा तरी, ते कसं आहे? तो काही बोलत नाही. 3ऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, देहे विचारिता विदेही होऊन ठेला श्रीराम. तो देहात आहे, तो सामान्य माणसासारखा जगतोय,
पण तो कसा आहे? विदेही आहे. जेवायला मिळालं का? नाही मिळालं, हरकत नाही. जे मिळालंय त्यात तिखट जास्त आहे, हरकत नाही. जे मिळालंय त्यात मीठच नाही, हरकत नाही. पोळी आणि भाजीच मिळाली, हरकत नाही. अशी मानसिकता आपल्याला चालू करता येते. आजपासून आपण ठरवलं पाहिजे, यापुढे जेवणामध्ये आमटीत भाजीत तिखट जास्त झालं तर मी कधीही तोंडाने म्हणणार नाही की आज तिखट जास्त झालंय. कधी मीठ पडलं नाही भाजीत, आपल्याला चव लागली नाही, आळणी लागली भाजी, पण आपण कधीही म्हणणार नाही की भाजीत मीठ नाहीये, जरा मीठ घे बरोबरून. इथून सुरुवात करायला हरकत नाही. देही असोन विदेही. आम्ही काय म्हणतो? आम्ही गृहस्थाश्रमी आहेत, गृहस्थ आहोत, घरात राहतोय, पण आश्रमवत जीवन जगतो आहोत. का नाही करू असं? याची सुरुवात आजपासून आपण केली पाहिजे. समर्थ म्हणतात, देहे विचारिता विदेही होऊन ठेला. तो देहाने सांगणार कसा आणि कुणाबद्दल सांगणार? की ज्याचं वर्णन करण्यासाठी 1000 मुखांचा शेष सुद्धा थकला. वेद, श्रुती, उपनिषद सगळे म्हणतात नेती नेती नेती. आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही, आम्हाला त्याची स्तुती करता येत नाही, आम्हाला त्याचं स्वरूप सांगता येत नाही. आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय फरक पडतो? तो बाहेरून काहीही दिसणार नाही, पण आतल्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या सगळ्या निमतात. निर्वृत्त माणूस होतो, त्याला कशाची अपेक्षा राहत नाही. हेच पाहिजे, तेच पाहिजे, हे नाही मिळालं तर चिडचिडपणा करणार नाही, ते मिळालं तर त्याला तो आनंद दाखवणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, आभासती तुका नासोनी जाईल, तेथे वैभवासी कोण खाईल, ब्रह्मादिकाशी सृष्टी होईल, नवतची जैसी श्रीराम. आभास तितुका नासो न जाईल. ही वारसा, ही परंपरा, आमचा संप्रदाय, आमचे सद्गुरू प्रभू श्रीरामचंद्र, आम्हाला ज्ञान झालं, आम्ही एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केला, हा सगळा मोठेपणा एका क्षणात विलयाला जाईल असं समर्थ म्हणतात. हे सगळं आभासी आहे. आपली ही सभा कसली आहे? आभासी आहे. याला काय म्हणतात? ऑनलाईन बैठक, व्हर्च्युअल मीटिंग, आभासी. मी बोलतो आहे, आपण ऐकत आहात, हा आभास आहे. जेव्हा मी तुमच्या समोर बसलेला असेन आणि तुम्ही मला पाहत आहात, ते खरं पाहणं, ते खरं, ती खरी सभा, ही आभासी आहे. बऱ्याच वेळा युट्यूबवरून जे पडतं ते रेकॉर्ड केलेलं असतं, ऑलरेडी रेकॉर्ड केलेलं असतं, लाईव्ह नसतं. हे आज लाईव्ह आहे, आपलं फेसबुक पेज लाईव्ह. समर्थ म्हणतात, आभास तितुका नासो न जाईल. ज्याचा मला मोह आहे, ज्याचा मला अहंकार आहे. आमच्या मठाची एवढ्या वर्षाची परंपरा आहे. आता जहिराबादला एक्केहाळी मठ, जहिराबादच्या मठाचा आता किती 7 दिवस झाले रोज सुरेख प्रवचनं चालू आहेत. आत्माराम महाराजांचा मठ, कल्याण स्वामींची परंपरा, समर्थ रामदासांचे शिष्य कल्याण स्वामी, कल्याण स्वामींचे शिष्य शिवराम स्वामी, शिवराम स्वामींचे शिष्य आत्माराम स्वामी, रामचंद्र महाराज, रामचंद्र महाराजांचे शिष्य आत्माराम महाराज. आत्माराम शिव कल्याण रामदास असा हा मंत्र आहे. आत्माराम महाराजांच्या या ग्रंथाला 202 वर्ष पूर्ण झाली, म्हणून मागच्या 5 दिवसापासून ज्येष्ठ समर्थ भक्त आदरणीय दत्तोपंत रत्नाळीकर काका अकोल्यावरनं हे सगळं मॅनेज करतायत. रोज एका एका विषयावर लोक बोलतायत. तेथे वैभवासी कोण खाईल? कसलं वैभव आलंय?
ब्रह्मादिकाशी सृष्टी होईल नभतची जैसी श्रीराम. ब्रह्मादिकाशी होईल कशी सृष्टी? आहेत आहे नाही तर नाही. ब्रह्मा अनेक सृष्टींचा निर्माण करताय. एवढंच नव्हे, खोल जर याचा अर्थ पाहिला तर ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा राहिले नाहीत तर तुझं काय लागून गेलंय? तू कोण मोठा 30 मार खा आलास इथं? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत, तेव्हा जाणावा नेमस्त, ब्रह्मप्रळय झाला श्रीराम. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासाधिक, याही वेगळे नाना लोक, भस्मोन जाती श्रीराम. अरे सगळ्यांची राख होतीये म्हणाले. कसला अभिमान घेऊन बसला तू? परंपरा मोठी, आमचा वारसा मोठा, आमचं यौवन तेव्हा सांगतो. समर्थ म्हणतात, गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळांचे, कुळवंत राजे श्रीराम. कोण राहिला इथं? कसला अभिमान, कसला अहंकार? गेली पंडितांची थाटे, मी म्हणणारे पंडित सगळे गेले. गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे, नाना मते श्रीराम. वेगवेगळ्या क्षेत्रातले धुरंधर की ज्यांनी एकेकाळी जगावर साम्राज्य उभं केलं. गायन असेल, वादन असेल, खेळ असेल, राज्य असेल, सत्ता असेल, वेगवेगळ्या कला असतील, शास्त्र ग्रंथ असतील, कुणीही राहिलेलं नाही. मग कशाला तुझा अभिमान बाळगतो? समर्थ पुढे म्हणतात, तेथे आम्ही तुम्ही आणि संप्रदाव, हे बोलणे अवघेची वाव, एकपणाचाही भाव, शांत झाला जेथे श्रीराम. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, रमाकांत एकांत काळी भजावा. एकांत काळी म्हणजे काय हो? एकटं बसून रूम मध्ये, घरामध्ये कुणीच नाही. अशा 10-12 रूम असलेल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये बसणं म्हणजे एकांत का? जेव्हा या एकाचा अंत होतो ती अवस्था म्हणजे एकांत. आणि एकाचा अंत होणं म्हणजे मीपणाचा अंत होणं. म्हणजे पुन्हा अभिमान आला, माझ्या देहाचा अहंकार, माझ्या देहाचा अभिमान, ही देहबुद्धी, हिचा अंत झाला पाहिजे. म्हणजे विदेही अवस्था येते. देही विचारिता विदेही होऊन ठेला. आहे देह पण तो विदेही होऊन ठेला, विदेही होऊन बसलाय. म्हणून समर्थ म्हणतात, तिथं तुम्ही म्हणणं, आम्ही म्हणणं, आमचा संप्रदाय, तुमचा पंथ, तुमची साधना, याला काहीही अर्थ नाही. हे बोलणे अवघेची बाब, हे सगळं फालतू आहे, टाइमपास आहे, व्यर्थ आहे बोलणं असलं. एकपणाचाही भाव, शांत झाला जेथे श्रीराम. राम आणि रामदास, भजन भाव आणि विश्वास, ज्ञान वैराग्य आणि उदास, इतुकेही संपले तेथे श्रीराम. शब्दी तेथे म्हणो जाता, ओस तेथे विचारिता, म्हणून हे स्वरूप बोलता, शंका वाटे श्रीराम. शंका तितुकी निशंक झाली, सत्यची पाहता अनुभवा आली, म्हणून इतुकी बडबड केली, वाचाळपणे करुणी श्रीराम. वाचाळ म्हणो तरी वाचा नाही, नाही म्हणता उपजे काही, नाही काही हे सर्वही आत्मा राम श्रीराम. आता पारेरा देववेना, ना रे वाहे मज कळेना, मज कोणी जन लेखिना, तरी जनाची चाड नाही श्रीराम. समर्थ या ठिकाणी काय सांगतायत आपल्याला? राम आणि रामदास, भजन भाव आणि विश्वास, ज्ञान वैराग्य आणि उदास, इतुकेही संपले तेथे. एकदा ते आत्मज्ञान प्राप्त झालं, ती निरभिमान शांती प्राप्त झाली. मी त्या परब्रह्माचा अंश आहे. एकोहम बहुश्याम. त्याला असं वाटलं म्हणून मी आलो.
म्हणून माझं अस्तित्व निर्माण झालं. मुळात मी नाहीच आहे. माझा प्रभू, माझा सद्गुरू राम, माझं भगवंत, माझं आराध्य दैवत बालाजी, माझं आराध्य दैवत नृसिंह, माझं आराध्य दैवत दत्त, काहीही अर्थ नाही. भजन, भाव आणि विश्वास. एकदा विदेही अवस्था प्राप्त झाली की त्याला या कर्मकांडामध्ये अडकून पडावं वाटत नाही. ज्ञान, वैराग्य आणि उदास अवस्था. ज्ञान झालं, आता वैराग्य आलं, आणि आता अवस्था कशी आहे? औदासिन्याची आहे. औदासिन्य म्हणजे चेहरा पाडून बसणे नव्हे. लाभा लाभो जया जव. दुःख झालं काय? सारखंच आहे. आनंद झाला काय? सारखंच आहे. इतुकेही संपले तेथे, शब्दी तेथे म्हणो जाता, ओस तेथे विचारिता. अरे शब्दांनी काय सांगणार ते स्वरूप? ते परब्रह्मचं स्वरूप, परब्रह्म स्वरूप, त्या मुख्य देवाचं वर्णन कसं करणार? त्याला रंग नाहीये, त्याला आकार नाहीये, त्यांनी काही कपडे घातलेत का? त्यांनी काही हातात ठेवलंय का? काही गळ्यात माळा आहेत का? काय? निरंजना, निर्विकार, अक्रिय, निराभास, असं ते स्वरूप आहे. समर्थ म्हणतात, शब्दी तेथे म्हणो जाता, ओस तेथे विचारिता. त्याला काही सांगता येत नाही. शब्द थिटे पडतात. म्हणून हे स्वरूप बोलता शंका वाटे. शंका तितुकी निशंक झाली. माझ्या मनात आता कुठलीही शंका राहिली नाही. सत्याची पाहता अनुभव आली. ज्याच्यासाठी मी ही सगळी धडपड केली ते सगळं मी अनुभवलंय. म्हणून इतकी बडबड केली वाचाळपणे करून. खरं तर आता इथं विरोधाभास आहे. ओवी क्रमांक 55 मध्ये समर्थ म्हणतात, 56 मध्ये म्हणतात, शब्दी तेथे म्हणो जाता, ओस तेथे विचारिता. शब्दांचा काही उपयोग नाही. 57 मध्ये म्हणतात, म्हणून इतकी बडबड केली वाचाळपणे करून. पण मानवी स्वभाव आहे, राहत नाही, म्हणून मी बडबड केली एवढा वेळ तुझ्या समोर. वाचाळ म्हणो तरी वाचा नाही, नाही म्हणता उपजे काही, नाही काही हे सर्व ही आत्मा राम. तो राम राहिला नाही, रामदास राहिला नाही, ती भक्ती राहिली नाही, ते ज्ञान राहिलं नाही. न तत्र वाग गच्छती अप्राप्य मनसा सह. त्याचं वर्णन कसं करणार? शब्दांमध्ये त्याला धरताच येत नाही. समर्थ म्हणतात, तो आत्माराम मला मिळालेला आहे. एक राम दशरथ का बेटा. किती रामाचे प्रकार आहेत? एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम सब जग में न्यारा, तीन राम को सब कोई ध्यावे, चतुर्थ राम का मर्म न पावे, चौथा छाड़ी जो पंचम ध्यावे, कहे कबीर सो हम पर आवे. संत कबीरांचा हा दोहा आहे. एक राम दशरथ का बेटा. प्रभू रामचंद्रांवर सगळ्या देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली आणि ते म्हणाले की तुम्ही आमचे तारणहार आहात, तुम्ही आमचे देव आहात, महादेव आहात. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काय वाटतंय मला माहिती नाही, परंतु मी मात्र राजा दशरथांचा पुत्र आहे. मी मनुष्य आहे. वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. मी राजा दशरथाचा पुत्र आहे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी असं हे स्वरूप आहे. असे हे चार राम आहेत. व्यष्टी म्हणजे जीवात्मा, एका देहापुरतं त्याचं अस्तित्व आहे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा. तेच तत्व अनेक घटांमध्ये आहे, अनेक जीवात्म्यांमध्ये आहे, अनेक देहांमध्ये आहे, अनेक शरीरांमध्ये आहे. ती समष्टी आहे. एक राम का सकल पसारा.
ती सृष्टी आहे. मंगळ, पृथ्वी, शनी, राहू, सूर्य, चंद्र. एक राम का सकल पसारा, ती सृष्टी आहे. एक राम सब जग से न्यारा, ती परमेष्टी आहे. व्यष्टी एकापुरतं, समष्टी आपण सगळे मिळून, सृष्टी आपल्याला पाहू शकत नाही तिथपर्यंत जे आहे ते सृष्टी आहे. तो सकल पसारा रामाने मांडलेला आहे. आणि या तिन्ही रामांपेक्षा वेगळा जो आहे तो परमेष्टी आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे. एक राम सब जग से न्यारा, तीन राम को सब कोई ध्यावे. कबीरजी म्हणतात हे जे पहिले तीन राम आहेत ना, या तिघांची सेवा, त्यांच्याबद्दलची अप्रूप, त्यांच्याबद्दलचा आदर प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक जण त्याला प्राप्त करण्याची धावपळ करतोय. चतुर्थ राम का मर्म न पावे, ह्या सगळ्या ब्रह्मांडाला चालवणारा जो राम आहे त्यालाच आपण परमेष्ठी म्हणतो. त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. एक राम का, चतुर्थ राम का मर्म न पावे, चौथा छाडी जो पंचम ध्यावे. ज्याच्या नशिबामध्ये या चौथ्या रामाचं भजन चालू आहे, कहे कबीर सो हम पर आवे, तो आत्माराम माझ्या अंतःकरणात आहे, असं कबीर सांगतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात, वाचाळ म्हणो तरी वाचा नाही, नाही म्हणता उपजे काही, नाही काही हे सर्व ही आत्माराम. हा जो चौथा राम आहे, जी परमेष्ठी परब्रह्म स्वरूप आहे, ज्यांनी ब्रह्माला निर्माण केलं, ज्यांनी विष्णूला निर्माण केलं, ज्यांनी महेशाला निर्माण केलं, अलीकडच्या सगळ्या देवदेवतांना निर्माण केलं, अनेक चराचरांना निर्माण केलं, तो आत्माराम. आता पारेरा देववेना. आता किती उपमा द्याव्यात, किती विवेचन करून सांगावं, किती माहिती सांगावी. आता पारेरा देववेना, नारे बा हे मज कळे ना. आता मी काही बोलणार नाही रे बाबा. समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात, ना रे बा हे मज कळे ना. आता तुला काय, पारेरा म्हणजे उदाहरण, उपमा, विवेचन, विवरण, निरूपण. आता पारेरा देववेना, ना रे बा हे मज कळे ना. मज कोणी जन लेखिना, तरी जनाची चाड नाही. ही विधेयी अवस्था आहे. मला समाजाशीच काही घेणं देणं नाही. त्यांनी मला चांगलं म्हणलं काय आणि त्यांनी मला शिव्या दिल्या काय. मज कोणी जन लेखिना. साधकाची ही अवस्था असली पाहिजे. समर्थ मज म्हणतात म्हणजे समर्थांना त्या काळामध्ये तर त्यांची आवभगत चालू झाली होती. लोकांच्या लक्षात आलं होतं, अरे काही सामान्य पोर नाहीये. पहाटे आपण उठायच्या अगोदर पासून हे पाण्यात जाऊन उभं राहतं दुपारी 12 वाजेपर्यंत. जे मिळेल ते घेतं, त्याचे 4 वाटे करतात. 3 वाटे वेगवेगळे आहेत, नदीतल्या माशांना, एक रामाला, एक गाईला, आणि चौथा भाग आपण खातं. तेवढ्यावर याचं जीवन आहे सगळं. आम्हाला तर 4 ठाव अन्न लागतं 3 वेळा. लोकांच्या लक्षात येत होतं. लोकांनी इथून रामदास स्वामी म्हणायलाही सुरुवात केली होती. पण समर्थ साधकाच्या भूमिकेमध्ये जाऊन आपल्याला सांगतायत, मज कोणी जन लेखिना, तरी जनाची चाड नाही. मला काही घेणं देणं नाही. मला कुणी चांगलं म्हणलं, मला कुणी वाहवा केली, माझी कुणी स्तुती केली, किंवा मला येडापिसा म्हणलं तरी मला काही फरक पडत नाही. ती अवस्था कशी आहे? एक दोहा आहे, मन जो सुमिरे राम को, मन जो सुमिरे राम को. जो त्या आत्मारामाचं स्मरण करण्यात दंग असेल, राम भसय घट आही, तो राम बाहेर न राहता त्याच्या आत येऊन बसतो. घट या देहामध्ये. राम बसय घट आही, अब मन रामही है रहा. अब मन रामही है रहा. आता माझं मन राहिलंच नाही, ते राममय झालेलं, राम स्वरूप झालेलं आहे.
शीश नवाऊ काही, आता मी कुठं नतमस्तक होऊ, कुणाला नमस्कार करू. तो व्यापून राहिलेला आहे. समर्थ म्हणतात, माझ्या या अशा विसंगत बोलण्यामुळे, मी कधी म्हणतो की मला त्याचं वर्णन करता येत नाही, किंवा मी वाचाळपणे बडबड करतो, मी तुम्हाला त्याचं स्वरूप सांगतो. ते म्हणतायत, माझ्या अशा या विसंगत बोलण्यामुळे, असंबद्ध बोलण्यामुळे लोकांनी माझ्या अंतरस्थितीची दखल घेतली नाही, तरी मला लोकांची काही पर्वा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण, जो अत्यंत भावनाशील असतो आध्यात्मिक क्षेत्रातला, सामान्य माणसं प्रापंचिकही भावनाशील असतात, नाही अशातला भाग नाही, काही लोक खूप भावनाशील असतात. पण समजा आध्यात्मिक क्षेत्रातल्या साधना करणाऱ्या एखाद्या साधकाची अवस्था टीव्ही सिरियल पाहत असताना जर त्याच्या डोळ्यात पाणी येत असेल, त्याला जर वाईट वाटत असेल, किंवा कुणी काही सांगत असताना जर त्याच्या अंतःकरणाला छेद बसत असेल, तर आपण मानलं पाहिजे की तो साधक खऱ्या अर्थाने साधना करतोय. त्याला सहन होत नाहीये, त्याला अश्रुपात व्हायला लागतो, त्याच्या अंतःकरणाला छेद जातात, त्याचं हृदय विदीर्ण होतं, तो अत्यंत हळुवार वृत्तीचा होतो. आणि हे कशामुळे घडतं? मला याचा अनुभव आहे. समर्थवती सुनील दादा चिंचोळकर एकदा म्हणाले होते शिवतर घळीमध्ये की मला आता या गोष्टी सहन होत नाहीत. अंतरस्थितीची दखल घेता येत नाही कुणाला त्यांच्या. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की अशा बोलण्यामुळे लोकांना वाटतं की मी वेडा माणूस आहे, कधी काही बोलतो, कधी काही बोलतो. माझ्या आंतरिक स्थितीची दखल त्यांनी घेतली नाही, तरी मला आता लोकांची काही पर्वा राहिलेली नाही. याचं एक उदाहरण आहे. एक बँड वाजतोय, गाणं अगदी काय म्हणतो त्याला, पायांना थिरकवणारं गाणं आहे, खूप प्रसिद्ध गाणं आहे, लोक नाचतायत आणि आपण ते बँड पाहत बाजूला उभे आहोत. एक क्षण असा वाटतो की आपणही त्यांच्यासोबत मध्ये जावं आणि त्यांच्यासोबत नाचायला चालू करावं, कारण वातावरण तसं आहे ना. पण नाचत असताना हा माणूस तो बँड होत नाही. नाचत असताना हा माणूस तो आवाज होत नाही. नाचत असताना हा माणूस तो बँडवाला होत नाही. तो नाचत असतो, पण त्याचं अस्तित्वही असतं. माझ्याकडे लोक पाहत आहेत, मला ते प्रोत्साहन देत आहेत, म्हणून मी नाचतो आहे, ही त्याची भावना, त्याचं अस्तित्व टिकवून आहे. पण जेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, त्याची जी नशा चढते, त्यामध्ये साधकाचं अस्तित्व संपून जातं. मुंबई जलमय झाली, मुंबई पण आहे आणि पाणी पण आहे. मुंबईचं स्वरूप झाली जेव्हा असं म्हणतात, तेव्हा आता मुंबई उरली नाही, केवळ पाणीच पाणी उरलं. समर्थ म्हणतायत, नाही काही हे सर्वही आत्माराम, मी आता केवळ आत्माराम स्वरूप झालेलो आहे, आत्मस्वरूप झालेलो आहे. आता माझं अस्तित्व नाहीये, मी वेगळा उरलेलो नाहीये, म्हणून मला समाजाशी काही देणं घेणं नाहीये. तेथे शब्दे विण ऐक्यता, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता, जागृती आला श्रीराम. तेथे शब्दे विण ऐक्यता, नवीन दासबोधामध्ये समर्थ सांगतात, त्या रामाशी, त्या आत्मारामाशी, त्या परब्रह्माशी, त्या आत्मस्वरूपाशी, निज स्वरूपाशी अशी ऐक्यता झाली की अनुभव कोण आहे, अनुभविता कोण आहे आणि कशाचा अनुभव घ्यायचा आहे, तिन्ही गोष्टी संपल्या. म्हणून समर्थ काय म्हणाले, सोड ही अभिमान त्रिपुटी. या समासामध्ये कालच्या ओवींमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. समर्थ म्हणतात, म्हणसी
श्रवणविषयी सादर असावे, अभिमान त्रिपुटी वेगळे व्हावे. अभिमानाची त्रिपुटी, मला ज्ञान झालंय म्हणजे मी आहे, ज्ञान आहे आणि कशाचं ज्ञान झालंय ती वस्तू पण आहे, ही त्रिपुटी संपली पाहिजे. ध्याता, ध्येय आणि ध्यान, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, ह्या सगळ्या त्रिपुटी संपल्या पाहिजेत. इथं त्रिपुटी संपलेली आहे. तेथे शब्देविण ऐक्यता, काही सांगायची गरज नाही, एक झालंय, ते स्वरूप झालंय. जलमय नाही झालेली मुंबई, जलस्वरूप झाली आहे. फरक आहे त्याच्यात. खूप पाऊस पडला मुंबईमध्ये, 2 दिवस लोकल बंद राहिल्या, रस्त्यांवर गुडघ्या एवढं पाणी झालं, पेपरला बातम्या येतात. मुंबई जलमय झाली. मुंबई पण आहे आणि जल पण आहे. जेव्हा मुंबई जलस्वरूप होईल, मी जेव्हा आत्मस्वरूप होईल, आता समर्थ तसे आत्मस्वरूप झालेत. म्हणून आता तिथं कुणीही नाही असं ते म्हणतायत. अनुभव ना अनुभविता, कशाचा अनुभव घ्यायचा आहे, कुणी घ्यायचा आहे, कुणाचा घ्यायचा आहे, काही राहिलेलं नाही. ऐसा निवांत तो मागुता, जागृती आला श्रीराम. आता तो निवांत झाला, आता तो शांत झाला. सगळं मिळालंय, ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. तो बोलत नाही, अनुभव सांगत नाही, त्याला कसली अपेक्षा राहिली नाही. आता तो निवांत झाला, आता तो निराभिमान शांती प्राप्त करता झाला. या समासाचं नावच निराभिमान शांती आहे. असा तो ब्रह्मानुभव आपल्या तदाकारतेच्या रूपातून दाखवणारा तो साधक शांत होतो. आता त्याला कुठलीही वृत्ती नाहीये, निर्वृत्त अवस्था, निर्विकल्प अवस्था, कुठली कल्पना नाही. पुढे शेवटी म्हणतात समर्थ या समासाच्या, इथे श्री रामदास विनवी आप आपणियास, पुढे होऊन या सावकाश, श्रवणी सादर असावे श्रीराम. या ठिकाणी एक गोड शब्द आलाय, आप आपणियास. म्हणजे काय हो, आपण पत्रिका पाठवतो आणि त्या पत्रिकेमध्ये आपण लिहितो आमच्या घरी कार्य आहे. आता हे बंद झालं लिहायचं, पण आम्ही पाहिलेलं आहे ते पत्रिका. आता या 10-15 वर्षात खूप बदल झालेत. अगोदर लिहायचे लग्न आहे, या विवाह मंगल प्रसंगी वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रांसह यावे, अशी पत्रिकेत लिहायचं. आता लोकांचा विश्वास पण बसणार नाही, आताच्या पिढीला वाटणार पण नाही असं कसं काय. अहो, इथं आम्ही माणसावर ताट मोजलेली आहेत आणि तुम्ही म्हणता सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रांसह. आमची चंपी करायची आहे का, दिवाळं काढायचं का आमचं, असं म्हणतील लोक. आता माणसं ताट, अहो तासावर जर मंगल कार्यालय उपलब्ध असेल, काय अवस्था आहे. 2-2 दिवस लग्न चालायचं. आज दुपारपासून लोक यायची, उद्या दुपारी, संध्याकाळी, दुपारी कसली, संध्याकाळी 6 वाजता ते कार्यालय सोडावं लागायचं. तो 4-4 वेळा टोल वाजवायचा, झाली बेल, झाली बेल, झाली वेळ तुमची, झाली वेळ तुमची. समर्थ या ठिकाणी जो शब्द त्यांनी वर वापरलेला आहे की देही विचारिता विदेही होऊन ठेला, ते देहातही आहेत आणि विदेही पण झालेले आहेत. आता हे सगळं वर्णन त्यांनी जे सांगितलं ते विदेह स्थितीच आहे, परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीनंतरचं हे वर्णन आहे. पण हे सांगणारे कोण आहेत? समर्थ रामदास स्वामी उर्फ नारायण सूर्याजी पंत ठोसर उर्फ रामदास. ते देहात आहेत ना. त्यामुळे या ठिकाणी जो शब्द आलाय इति श्री रामदास विनवी. अहो, मला तुम्ही सांगा, दासबोधामध्ये किमान 15 ते 20 वेळा समर्थांनी आमची क्षमा मागितली आहे. हो,
मी तुम्हाला जास्त बोललो, मी तुम्हाला वारंवार बोललो, मी तुम्हाला टोचून बोललो, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून बोललो, क्षमा मागितलीये. या ठिकाणी समर्थ निराभिमान शांतीचं सगळं वर्णन करतात आणि पुन्हा विनंती करतात. कुणाला विनंती करतायत? आपण यासी. आपण यासी म्हणजे मी, मला स्वतःला आणि इतरांना. म्हणजे ही विनंती अजूनही देह भावनेतली आहे. इति श्री रामदास विनवी आपण यास, पुढे होऊन या सावकाश श्रवणी सादर असावे. पुढच्या समासाचं श्रवण करण्यासाठी आदराने माझ्या सगट आपण सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे समर्थांची भावना काय आहे? ज्ञानोत्तर सगुणोपासना. समर्थांना इथं प्राप्ती झालेली आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचा वरद हस्त लाभलेला आहे, मारुती रायांचा वरद हस्त लाभलेला आहे. पण तरीही समर्थ म्हणतात की साधना केली पाहिजे. 7व्या दशकामध्ये नवीन दासबोधामध्ये समर्थांनी सगळं हेच सांगितलंय. ज्ञान झालं, जेवायला लागतं, कपडे लागतात, मग साधना का नाही करत? असा एवढा मार्मिक प्रश्न समर्थांनी विचारलाय. समर्थ इतरांना सांगत नाहीयेत की तू पुढचं मी समास सांगणार आहे, 10वा समास, त्याचं श्रवण करायला तुम्ही सगळे या बरं. समर्थ म्हणतात आपण यासी माझ्या सगट, कारण मला पण ते शिकायचं आहे. अशी भावना समर्थांनी या निराभिमान शांतीच्या शेवटी केलेली आहे. उद्या आपण या 21 समासीतला 10वा समास जो आहे तो विविध शिकवण, त्याचं विवेचन आपण उद्याच्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.